गुड मॉर्निंग टू ऑल. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी माझ्या बाल्कनीपासून करते आहे. तर छान असे सगळे प्लांट्स मी इकडे लावलेले आहेत आणि वरती माझ्याकडे जशी माती येईल तसं लावलेलं आहे. हा हँगिंग प्लांट एक लावलेला आहे आणि तो मी काल लावला आहे आणि हेल्दीसुद्धा आता दिसतोय. ग्रोथ चांगली होईल याची. त्याच्यानंतर हे 4-5 आहेत. माझ्याकडे माती नाही आहे त्यामुळे मी तसंच ठेवलं आहे. तर इथं थोडी माती आहे, ती बघेन मी, त्याच्यामध्ये ॲडजस्ट होत असेल तर करेन. आणि अजून मी झाडांना पाणी वगैरे घातलेलं नाही आहे. बाल्कनी वगैरे क्लीन नाही आहे केलेली, कारण अगस्त्य आत्ता स्कूलला गेलेला आहे. तो स्कूलला गेल्यानंतर मी हे सगळं क्लीन करत असते. तर हे सगळं असंच आहे. आणि माझ्या इथं ना बाल्कनीमध्ये एक नळ आहे पाण्यासाठी, त्यामुळं मला पाणी टाकणंसुद्धा खूप इझी होतं. प्लांट्सना घेऊन यायचं पाणी, ओझं आणि टाकणं, असं मग आपण कंटाळा करायला लागतो. पण माझ्याकडं असं एक इथं हे आहे, हे सारखं निघायचं, त्यामुळं हे असं मी त्याला टेप लावलेलं आहे. त्यामुळं आता हे नाही निघत, नाहीतर हे सारखं पडायचं असं. आता ते स्ट्रॉंग झालेलं आहे, त्यामुळे मला पाणीसुद्धा देणं खूप इझी होतं. तर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. मी मागच्या वेळेस तुम्हाला बोलली होती की माझ्याकडे जेट प्लांटची कटिंगसुद्धा आहे. तर थोडीशी त्यातली कट करून आहे ना मी इथं पण लावलेली आहे. माझ्याकडे असे पार्सलचे डबे खूप आहेत. सो मी असं इमॅजिन करते, म्हणजे मी असं ठरवलं आहे की ह्यांना सगळ्यांना कलर करायचे आणि असं थोडं थोडं लावायचं. बघू आता हा जेट प्लांट कसं ग्रो करतोय त्याच्यावर डिपेंड करेल. आणि मी ह्याला जे पॉट आहेत ना, म्हणजे इथं जे ठेवले त्यांना मी होल पाडलेलं नाही आहे. आणि मला ते ऑब्झर्वसुद्धा करायचे की जरी होल नाही पाडलं तरी ते कसे दिसतील किंवा काय. तर त्यासाठी मी असं ठरवते की असे माझ्याकडे ब्लॅक कलरचे खूप सारे आहेत डबे, तर त्यांना मी कलर करेन वेगवेगळ्या कलर्सनी आणि बघूयात कसं दिसतंय. म्हणजे अशा काही थोड्याफार गोष्टी मी ठरवल्या आहेत. आणि त्याच्यानंतर इथं जो आहे तो मनी प्लांट आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं की याच्यावरती मावा पडलेला होता आणि खूप सारी पानं वगैरे खराब झाली होती. म्हणजे अजून पूर्णपणे तो कवर झालेला नाही आहे, पण खूप सारी म्हणजे आता हेल्दी दिसतोय. मागच्या वेळेस तो खूपच अनहेल्दी आणि हे पाठीमागची साईड जी आहे पानांची ती पूर्ण भरलेली दिसत होती. पण आता त्याला तसं काही नाही आहे. तर अजून थोडं दिवस मी याला इथं ठेवेन आणि बघू. म्हणजे मला अजून एक आयडिया मिळाली आहे की आपण गोमूत्रसुद्धा ज्यावेळी मावा वगैरे पडतो त्यावेळी आपण गोमूत्रसुद्धा टाकू शकतो. तर इथं अगस्त्यानी परवा दिवशी वॉटरमेलन खाल्लेली, त्याचे सीड्ससुद्धा त्याने इथंच टाकून दिलेले आहेत. म्हणजे तो मी काय करतो ते बघत असतो, त्याच्यामुळं त्याने सुद्धा इथं सीड्स वगैरे टाकलेले आहेत सगळ्या गोष्टी. बघू ह्या थोड्या दिवसांनी हा प्लांट जो आहे तो हेल्दी झाला की मग मी त्याला परत त्या बाल्कनीमध्ये शिफ्ट करेन. तात्पुरतं मी याला असं ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे ड्राय बाल्कनीमध्ये माझ्या प्लांट्स वगैरे काय नाही आहेत. ही अशी रिकामीच आहे ड्राय बाल्कनी. त्या हॉलच्या बाल्कनीमध्ये मी सगळे प्लांट्स वगैरे ठेवलेले आहेत. तर हे आहे जास्वंदाचं झाड. मागच्या वेळेस मी तुमच्याशी शेअर केलं होतं, त्यावेळेस ते खूपच छोटं होतं, म्हणून म्हटलं आता ते छान ग्रो झाले तर तुमच्याशी सुद्धा शेअर करूया. तर बरं झालं मी ते नाही कट केलं, नाहीतर मागच्या वेळेस म्हणजे तुम्ही बघू शकताय ही जी त्याची फांदी आहे ती पूर्णपणे वाळलेली होती. मी जो आळूची झाड आहे ते लावताना ना तो काढून टाकणार होते. म्हटलं थोडे दिवस असू दे, जर नाही झालं तर मग त्याला काढून देऊ. पण असं छान असं ग्रो झालं आहे. तर माझ्या बाल्कनीची अवस्था अशी काही झालेली आहे. तरी आज बऱ्यापैकी चांगली आहे, नाहीतर तो सगळे खेळणे वगैरे खूप पसरतो. तर आता माझं काम आहे की मला हे सगळं क्लीन करायचं आहे. त्याच्यानंतर बाहेर दारातसुद्धा तसंच आहे. घरातसुद्धा सगळे टॉईज वगैरे आहेत. तर दारातसुद्धा त्याची सायकल वगैरे आहेत. हे सगळं आता मला काढून क्लीन करायचं आहे. बाल्कनी परत दार काढून रांगोळी वगैरे मी आता काढणार आहे. आणि हा जो स्नेक प्लांट आहे त्याला मला थोडं बाहेर ठेवायचं आहे, कारण खूप दिवसांपासून तो आतमध्येच आहे. मी त्याला आत बाहेर असं करत असते, पण तो आता खूप दिवसांपासून आतच आहे. त्याच्यानंतर इथं एक जो मनी प्लांट आहे
तो थोडा वेगळा आहे, हा थोडा वेगळा आहे, हा थोडा वेगळा आहे आणि मला माझ्याकडे जेट प्लांटसुद्धा कटिंग आहे, ती मला मोठ्या पॉटमध्ये लावायची आहे. त्यासाठी मी काय करणार आहे आता की मी मोठे पॉट आणलेले आहेत, माती नाही आहे त्यामुळं माझं थोडं राहिलं आहे. मला आत्ता काय करायचं आहे की माझ्याकडं आत्ता जी इथं माती आहे ना, ती मला एका कुठल्या तरी ह्या पॉटमध्ये अशी ट्रान्सफर करायची आहे. त्याच्यानंतर हा जो प्लांट आहे तो मला लावायचा आहे त्याच्यामध्ये, पण मला कट करू वाटत नाही आहे कारण तो खूपच छान असं ग्रो झालेला आहे. तर मी असं ठरवते की ह्यातल्या थोड्या कटिंग्स घ्यायच्या आणि ज्या मी हे पॉट्स मागवलेले आहेत हँगिंगचे त्यामध्ये लावायचं आहे. तर बघू आजच मी ते काम कंप्लीट करते आगस्ट स्कूलवरून यायच्या आत. मी आताच तुम्हाला सांगितलं की हा जो हँगिंग प्लांट आहे तो खूपच छान ग्रो झालेला आहे आणि तो कट करून मी जे आत्ता रिकामे पॉट घेतलेले आहेत त्यामध्ये मला तो ट्रान्सफर करायचा आहे, पण मला तो कट करू वाटत नाही आहे कारण खूप छान असं ग्रो झालेला आहे. पण म्हटलं की करू कट, थोडी माती वगैरे आहे तर त्यामध्ये ते सगळं ट्रान्सफर करून घेऊ आणि बघू कसं दिसतंय. कारण एक छोटा प्लांट तरी मी आत्ता लावलेला आहे हँगिंगवाला आणि तो पण लावून घेऊ कारण तो खूप छान आणि फास्ट ग्रो होतो. त्यामुळं मी ठरवलं की थोडंफार माती वगैरे आहे तर त्यामध्ये लावून देऊ. तर बाल्कनीमधली कामं काढायच्या आधी म्हटलं जे मॅट्स वगैरे क्लीन केलेले आहेत त्या वाळत घालू आणि त्याच्यानंतर मशीन लावू, म्हणजे मशीन जोवर होते तोवर माझी बाल्कनीमधली कामंसुद्धा होतील आणि नंतर मला कपडेसुद्धा वाळत घालता येतील. ह्या विचाराने मी ड्राय बाल्कनीमध्ये आले आणि मशीन लावली. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.